नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, हिंदू संस्कृतीत तुळशीला पवित्र माता असं म्हटलं जातं। ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं शास्त्र सांगतं। तुळशीचं पूजन म्हणजेच घरातील नकारात्मक शक्तींचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार। परंतु वास्तुशास्त्रानुसार जरी तुळस अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्यास त्याचा अनर्थ देखील घडू शकतो। विशेष म्हणजे 2 नोव्हेंबरला तुळशी शालिग्राम विवाह असल्यानं या काळामध्ये तुळशी पूजन करताना काही गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे। याचं कारण असं मानलं जातं की तुळशीजवळ चुकीच्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते। तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं ते। सर्वात पहिली वस्तू ती म्हणजेच तुळशी आणि शिवलिंग कधीच एकत्र ठेवू नका। तुळशी आणि शिवलिंगाचं एकत्र पूजन हे नेहमी अयोग्य मानलं जातं, कारण पुराणानुसार भगवान शिव यांनी तुळशीचे पती शंखचूड यांचा वध केला होता। त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी वैर असल्याची आख्यायिका आहे आणि म्हणूनच तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्या समोर शिवलिंग ठेवणं टाळावं। तसं केल्यास पूजेमध्ये दोष निर्माण होतो अशी मान्यता आहे। अगदी शंखातनं शिवलिंगावरती जल चढवणं देखील निषिद्ध मानलं जातं। त्यामुळे ही 2 पूजास्थानं नेहमी वेगवेगळी ठेवावीत। आता दुसरी गोष्ट म्हणजेच तुळशीजवळ बूट किंवा चप्पल ठेवणं अत्यंत अयोग्य मानलं जातं, कारण तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। जिथे तुळशी असते तिथे पवित्रता आणि समृद्धी नांदते, परंतु जर तिच्या आसपास बूट चप्पल जर ठेवण्यात आली तर ती पवित्रता भंग पावते। अशा वेळी लक्ष्मी देवी अप्रसन्न होते आणि घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होते। त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि उंच ठिकाणी ठेवावं। तिच्या परिसरामध्ये पायांचे स्पर्श किंवा अस्वच्छ वस्तू कधीही ठेवू नयेत। आता पुढची वस्तू आहे ती म्हणजेच तुळशीजवळ झाडू ठेवणे। झाडूचा संबंध हा स्वच्छतेशी असला तरी तो गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा म्हणून वर्णिलेला आहे। तुळशीजवळ झाडू ठेवल्यास तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो अशी मान्यता आहे। त्यामुळे झाडू तुळशीच्या परिसरात ठेवू नये। विशेषतः तुळशी विवाह किंवा कार्तिक मासात तर अजिबात नाही। असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी वाढण्यास अजूनच मदत होते। तुळशीची जागा नेहमी दिवे, फूल आणि पवित्र वस्तूंनी सजवून ठेवावी। झाडू किंवा साफसफाईची साधनं तिथून दूर ठेवावीत। आता पुढची वस्तू आहे ती म्हणजेच काटेरी झाड हे तुळशीपासून दूर ठेवावं। तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाड ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण काटे म्हणजेच वाद, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा। तुळशीच्या शेजारी काटेरी रोप ठेवल्यास घरात वादविवाद, ताणतणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात अशी धारणा आहे। गुलाबाचं झाड ठेवायचं झाल्यास ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवावं, कारण गुलाब जरी सुंदर असला तरी त्याला काटे असतात। तुळशीभोवती शक्य तितकं हरित, शांत आणि फुललेलं वातावरण असावं। तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ते श्रद्धेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच तुळशीचं पूजन करताना तिच्या आसपासच्या वस्तूंचा व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करावा। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुळशीजवळ या वस्तू ठेवल्यास याचा तुम्हाला फटका बसू शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।